खळखळणारा मस्त खाऱ्या पाण्याचा समुद्र आणि एक्झॅक्टली हाय, वेलकम टू अपूज ब्लॉग. गुड मॉर्निंग. आज आहे आमचा कोकणातला दुसरा दिवस. आता आम्ही चाललेलो आहे जयगडला आणि तिथून पुढे गणपतीपुळ्यात गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही जाणार आहे गणेश गुळ्याला. तिथे आमचा आजचा रिसॉर्ट आहे आणि तिथे आम्ही आज स्टे करणार आहे. त्यानंतर आम्ही मस्त नाश्ता करून बाहेर पडलो गणेश गुळ्यासाठी. जाता जाता आम्ही 2-3 लोकेशन देखील बघणार होतो. तर हे लोकेशन कुठले कुठले आहेत ते पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. रोडच्या एका साईडला मस्त असा अथांग समुद्र पाहत पाहत आम्ही पोचलो फर्स्ट लोकेशनला. या कमानीमधून आत गेल्यानंतर 2-3 किलोमीटरवरच हे लोकेशन आपल्याला दिसते. जयगडला जाता जाता आम्ही या कराटेश्वर मंदिरात आलो आहे. इकडे याची कमान दिसते तुम्हाला मागच्या साईडला माझ्या. चला आता जाऊन खाली मंदिर बघूया. कराटेश्वर मंदिर या मंदिराची स्थापना किमान सन 1628 पूर्वीची आहे असे मानले जाते. म्हणून मंदिराच्या स्थापनेचा काल शिवकाल पूर्व यादवकालीन अथवा यापूर्वीचा असावा असे वाटते. मात्र हे मंदिर कधी स्थापन झाले याबाबत निश्चित माहिती देणारा कोणताही लिखित इतिहास आज रोजी उपलब्ध नाही. मंदिरात जाण्यासाठी डोंगर उतारावर भक्कम पायऱ्या असून 50 ते 60 फूट खाली उतरून जावे लागते. जाताना प्रथम औदुंबर तसेच डावीकडे गणपतीचे छोटेसे मंदिर लागते. मंदिराचा परिसर संपूर्ण जांभा दगडांनी बांधलेला आहे. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सर्वप्रथम आधी आपण खाली असलेल्या गोमुखाचे दर्शन घेऊन येऊया. खळखळणारा मस्त खाऱ्या पाण्याचा समुद्र आणि एक्झॅक्टली समोर इकडे गोड्या पाण्याचं गोमुख. कसली निसर्गाची कलाकृती असेल नाही. बघा या झाडातून पाणी जे येत आहे ना ते या गोमुखातून बाहेर येते. हे पाणी खूप गोड आहे. ॲक्च्युली या गोमुखातून जे पाणी येते त्याला बोभाटी गंगा असे म्हणतात. चांगले पाणी आहे. चला आता सगळ्यात प्रथम गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया. कराटेश्वर मंदिर हे 3 भागांचे मिळून बांधलेले आहे. बाहेरील मंडप, अंतर्गृह आणि गाभारा. बाहेरील मंडपात बरोबर मध्यभागी नंदीची मूर्ती आहे. मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार होण्यापूर्वी हे मंदिर गाभाऱ्यापुरतेच मर्यादित होते व ते केवळ घुमटीचे गवताने साकारलेले होते आणि हा नंदी मंदिराबाहेर होता असे सांगितले जाते. नंतर मंदिराला पूर्ण फेरफटका मारून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासासाठी निघालो. आपण आता आलेलो आहे देवगड फोर्टला. इकडे माझ्या मागे देवगड फोर्ट आहे. इथली सगळ्यात सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे ग्रामपंचायत जयगड प्लास्टिक घनकचरा व्यवस्थापन.
शिलाहार कालखंडात या किल्ल्याची बांधणी केली असल्याचा संदर्भ आहे. शत्रूंपासून सुटका करणे सोयीचे व्हावे याकरता विजापूरच्या राजाने 16व्या शतकात या किल्ल्याची डागडुजी केली. 16व्या शतकाच्या शेवटी हा किल्ला संगमेश्वर नाईकांच्या ताब्यात होता. 1583 व 1588 मध्ये लढाया करून विजापूरच्या राजाने संगमेश्वर नाईकांच्याकडून हा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला. 1713 मध्ये हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्याकडे होता. समुद्र सपाटीपासून 750 अंतर असलेल्या या किल्ल्यावर 20 बुरुज आहेत. ही तेथील जुनी दगडी इमारत दिसते, जेथे कर्मचारी राहत असत. हे आहे किल्ल्यावरचे गणपतीचे देऊळ. आम्ही आज चालले देवळात. मंदिर बघण्यासारखे असतात. किल्ले बांधणीसाठी बळी गेलेल्या जैबांची ही समाधी आहे. त्यावरूनच या किल्ल्याला जयगड असे नाव पडले आहे. ही आहे किल्ल्याची तटबंदी. आम्ही चालले वर तटबंदी बघायला. एवढ्या मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत. आणि बघा त्या काळातील लोकांची हाईट केवढी असेल. तटबंदी बांधण्यासाठी जांभा दगडाचा वापर केला असून तो बांधण्यासाठी चुन्याचा वापर केला जात असे तेव्हा. हा आहे त्या काळचा शिवाजी महाराजांचा राजवाडा. म्हणजे शिवाजी महाराज इकडे आले की ते इथेच राहायचे. आता त्याची खूप पडझड झालेली आहे. किल्ला बघून आम्ही बाहेर पडल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा जेवण केले आणि त्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. आता ट्रिपला आलोय म्हटल्यानंतर थोडीशी शॉपिंग तर केलीच पाहिजे, म्हणून आम्ही या दुकानात गेलो. इथे मस्त अशी मातीची भांडी होती, त्यानंतर लाकडी वस्तू होत्या. इथे मी खरे मोती कसे बनतात हे देखील पाहिले आणि हे बघितले म्हटल्यानंतर त्याचं कानातलं किंवा गळ्यातलं तर घेतलंच पाहिजे ना. इथे मातीच्या, चिनी मातीच्या आणि लाकडी भांड्यांबरोबरच ज्यूटच्या पर्स देखील होत्या. आणि हे लोकेशन गणपतीपुळ्यामधल्या गणपती मंदिराच्या शेजारीच आहे. आम्ही त्यानंतर गणपतीचे दर्शन घेतले, जिथे मी शूट केलेले नाहीये. त्यानंतर आम्ही 1.5-2 तासाचा प्रवास करून गणेशगुळेला आमच्या रिसॉर्टला पोचलो. हे रिसॉर्ट नक्की कुठे आहे आणि त्याचे चार्जेस काय काय आहेत हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगितलेले आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा. आम्ही फॅमिली AC रूम घेतली होती, जिथे 2 डबल बेड होते. असे लाकडी 2 वॉर्डरोब होते. अशी एक सुंदर मस्त मोठी अशी गॅलरी होती.
नंतर आम्ही मस्त फ्रेश झालो, थोडीशी विश्रांती घेतली आणि फेरफटका मारण्यासाठी गेलो. जेवणाआधी खेळून नारळाच्या बागेतून समुद्राचा आवाज ऐकत ऐकत मस्त असा फेरफटका मारला. चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.